हरी ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता हृदय हे आपले सौफाळूया भले परी वैसव पावले श्री गुरूंची जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी ओम नमो ज्ञानेश्वरा समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयदुर्लभं चित्तकवि समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयदुर्लभं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकर्तं परब्रह्मलिङ्गं भजे मानुरङ्गम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं
कृष्णं वंदे जगद्गुरु. आपण सगळे भजन करू, कथेला प्रारंभ करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, 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 हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत कथा सप्ताह आज तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करीत आहोत. श्रीमद भागवत ग्रंथ हा भक्तीला पुष्ट करणारा ग्रंथ आहे. नवे नवे त्या भक्तीचे जे दोन पुत्र आहेत, नारदांनी वर्णन केलेले आहे. ज्ञान आणि वैराग्य यांना पुष्ट करणाऱ्या असा एकमेव जगाच्या पाठीवर जो कोणता ग्रंथ असेल, श्रीमद भागवत कथा. भागवत जीवनाच्या लक्ष्याला प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. आपण काल परीक्षित राजाची कथा पाहिली. 7 दिवसात मुक्ती प्राप्त करून देण्याचा उपाय त्याने विचारला आणि वैराग्य मूर्ती असणाऱ्या शुकाचार्यांनी त्यांना सांगितलं की राजा, बाबा तू 7 दिवस एकाग्र चित्ताने भागवत कथा श्रवण कर. विदुरजींची कथा पाहिली. विदुरजी धर्माचंच दुसरं नाव आहे. धर्माने आचरण करणारे विदुरजी होते. मैत्रिणींकडे गेले, मैत्रिणींना प्रश्न विचारला
आणि मैत्रिणींना प्रश्न विचारल्यावर मैत्रीण ऋषींना आनंद वाटला की विदुरा, अहो तुम्हाला हे ज्ञान देण्याकरता मी वाट पाहतो. तुम्ही फार भाग्यवान आहात. कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण निज धामाला जाताना 3 वेळेस तुमची आठवण करून त्यांनी मला सांगितलं, माझ्या विदुराला कथा सांगा, माझ्या विदुराला ज्ञान सांगा. हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने चालत असतं आणि आजही त्याच्यावर विश्वास ठेवा. आज बरेच लोकांना पाहिलेलं ते त्यांनी गुरु केलेले नसतात. तुम्ही पंजाबमध्ये जर गेला तर जर गुरु केलेला नसेल तर पाणी पित नाही त्याच्या घरी. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत गरजेचं. कसे गुरु केले पाहिजे? शास्त्राने चिंतन केले. ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रियम, कृपाळू. गुरूंची लक्षणं सांगितले की ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, ब्रह्मनिमग्न असले पाहिजे. ज्या ब्रह्मतत्वाचं तुम्हाला उपदेश करणार आहे त्याचा अनुभव त्यांना असला पाहिजे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हटले. श्रोत्रिय असले पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, वेदांत शास्त्राचा, वेदांगाचा अभ्यास असलेले श्री गुरु असले पाहिजे. का? कारण त्यांना जर प्रश्न विचारला तर त्यांना शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देता आले पाहिजे. म्हणून श्रोत्रिय गुरु असले पाहिजे आणि कृपाळू असले पाहिजे. कृपाळू म्हणजे कसे? एखादा शरण गेला तर त्याला तात्काळ ज्ञान न देता थांब 6 महिने माझ्या घरी सेवा कर, 1 वर्षाने मी तुला सांगतो, असं होत नाही. अगदी ताबडतोब संसार तापाने होरपळला ना, न सांगू कधी काळी धर्म दान करत असताना काळ वेळ पाहिजे नसतो. एकदा संध्याकाळच्या वेळेस धर्मराज युधिष्ठिराला एक याचक याचना करण्याकरता नमस्कार केला. त्यांनी याचना केली. रात्रीचे 11 वाजले होते. धर्मराजाने सांगितलं, बाबा उद्या ये, आता उशीर झालाय, मी थकलेलो आहे, तुला सकाळी मी दान करतो. हे बघितलं भीमाने. भीमाला वाटलं दादाने असं कसं केलं, युधिष्ठिराने असं कसं. पण आता बोलता येत नाही, वडील बंधू आहे. 1, 1.5, 2 तास झाले म्हणजे जवळपास 12-1 वाजला. पण भीम बेचैन झाले. रात्रीचे उठले आणि विजयाची कुटुंबीयांनी वाजवायला सुरुवात केली. घडेल 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 वाजवत असताना सगळं नगर जागे झालं. युधिष्ठिर जागे झाले. युधिष्ठिर विचारतात, भीमा, अरे कुणी कोणावर विजय मिळवलास का? तू तुम्ही वाजवतोय बाबा. त्यांना बोलता येत नाही पण नगरजनांना तो भीम बोलायला लागला. ऐका नगरजन हो, माझे वडील बंधू युधिष्ठिर यांनी काळावर विजय मिळवलेला आहे. युधिष्ठिरला वाटलं की काय बोलायला लागला. भीमा काय बोलतोस रे बाबा तू? मी कुठं काळावर विजय मिळवला? म्हणजे दादा, एक याचना दान मागायला आला होता, तुम्ही काय सांगितलं? सकाळी ये. याचा अर्थ तुम्ही रात्रीतून मरणार नाही याची खात्री आहे ना तुम्हाला? त्या युधिष्ठिरला आपली चूक कळाली. रात्री 12-12:30ला 1ला त्या याचकाला बोलवलं, दान दिलं, न जाणं रात्रीतून गेलो. धर्म कार्य करायला वेळ काळ पाहिजे आणि उतरून जायचं असेल तर ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, कृपाळू श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती गुरूंचं वर्णन करावं, जिथं संधी मिळाली गुरूंचं वर्णन केलं. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, Kita
जातो आता इतरांचा लेखा कोण करेल, म्हणजे कोणाला मोजतो मी आता? माझ्या पाठीची माझे गुरु आहेत, मी कोणाला मोजत नाही. हो, कारण श्री गुरु हे उद्धारक असतात. जशी देवाची पूजा आपण करतो तशी श्री गुरूंची पूजा केली पाहिजे. मी सांगत नाही, उपनिषदामध्ये सांगितले यस्य देवी पराभक्ती यथा देवै तथा गुरु तस्य ते कथितार्थः प्रकाशन्ते महात्मनः. उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे यथा देवै तथा गुरु. जशी देवाची पूजा आपण करतो तशी गुरूंची पूजा करायची. का न करावं मला सांगा तुम्ही? गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म त्याची का न पूजा करायची? जर कोणी म्हटलं ना का ब्रह्म डोळ्यात दिसतं का, म्हणायचं हो दिसतं. दाखवा बरं मला आपल्या गुरूंकडे बोट करायचं, ते माझं ब्रह्म आहे. ब्रह्म चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे गुरु, आणि म्हणून गुरूंना शरण गेलं पाहिजे. भागवतामध्ये गुरु शिष्य अशा जोड्या आहेत. विदुराने मैत्रेयींना प्रश्न विचारला आणि मैत्रेयी ऋषी विदुरांना बोलतायत की बाबा भक्तीचा महिमा फार श्रेष्ठ आहे, जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. भागवतामध्ये 9 प्रमुख भक्तींचं वर्णन केलं आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सत्यमात्मनिवेदनम. 9 भक्ती आहे. पहिली कीर्तन भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. 9 भक्तीपैकी स्मरण भक्ती श्रेष्ठ एवढं लक्षात घ्या. स्थळ काळ काही लागत नाही, जिथे बसलेला असाल तिथं स्मरण करायचं पडतं. कीर्तनाला श्रवणाला जावं लागेल, पण स्मरणाला कुठं जाण्याची गरज नाही. अगदी शौचाला बसलं तरी स्मरण भक्ती चालू ठेवू शकतो. इतकी श्रेष्ठ सांगितले. स्मरण भक्ती केली पाहिजे. भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. कधीपर्यंत भक्ती करायची? भक्तीचे 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. साध्य भक्ती आणि साधन भक्ती. साधन भक्ती मी आता ज्या 9 भक्ती सांगितल्यात ना, त्या सगळ्या साधन भक्ती. आणि भक्ती का करावी? साध्याला प्राप्त करण्यासाठी तर भक्ती करायची ना. मग साध्य भक्ती कोणती आहे? काय केलं पाहिजे आम्ही त्या भक्ती करता? नवविधा भक्ती केल्याने साध्य मिळणार आहे. पण कोणती खरी भक्ती आहे? तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं. ते म्हणतात, मी सांगतो तीच भक्ती खरी श्रेष्ठ आहे. हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती
थोर भक्ती आम्हाला सांगितलेली आहे. फार भाग्यवान आहे तुम्ही आम्ही भाग्यवान यासाठी की आपण महाराष्ट्रात जन्म घेतला. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या नंतर जन्म घेतला. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आपल्या हातात आहे. नाथ महाराजांचं भागवत, याच भागवतातलं जे 11वा स्कंद आहे, त्या 11व्या स्कंदामध्ये भगवंताने उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान नाथ महाराजांनी काढलं आणि त्याच्यावर ओव्यात आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी 3.5 चरणाची आहे आणि नाथ महाराजांची ओवी 4 चरणाची. विपुल आयुष्य मिळालं नाथ महाराजांना, विपुल लेखन केलं. त्यांचा पुत्र हरिपंडित मोठे विद्वान होते, काशी क्षेत्राला शिकले होते. आयुष्याच्या अंतिम काळामध्ये रामायण लिहित असताना काही अध्याय शिल्लक राहिले आणि आता त्यांनी आता ठरवले की आता ती समाधी घेतली पाहिजे. लोकांना प्रश्न पडला, महाराज रामायण कोण पूर्ण करेल? काही जण म्हणाले, अहो आहे ना त्यांचा पुत्र हरिपंडित पूर्ण करेल. नाथ महाराज म्हणाले, नाही, माझं राहिलेलं रामायण माझा गावबा पूर्ण करेल. गावबा म्हणजे त्यांच्याकडे पुरणपोळी खाण्याकरता राहिलेला पोरगा, फक्त संतांची संगत घडली त्याच्यावर कृपा केली म्हणजे माझा गावबाने केलेले अध्याय नाथ महाराजांचे का गावबाचे ओळखू येत नाही इतके हुबेहूब सारखे, तेवढ्याच तोलामोलाचे. श्री गुरूंनी कृपा केली, कल्याण होत असतं जीवनात. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु केले पाहिजे. विदुरजींना मैत्रिणीची भेट झाली, साष्टांग नमस्कार केला मैत्रिणींना आणि अतिशय विनयशील वृत्तीनं विदुरजीनं मैत्रिणींना प्रश्न केला. मैत्री म्हणे, विदुरजी मी तुम्हाला ओळखत नाही का? तुम्ही सामान्य पुरुष नाही आहात, तुम्ही महात्मे. तुम्हाला शाप मिळाला होता म्हणून तुम्ही दासीपुत्र झालेला आहात. दासीपुत्र शूद्राच्या घरी तुमचा जन्म झाला कारण तुम्हाला शाप मिळाला. तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला तुमच्याच पूर्वजन्माची कथा सांगतो. आणि मांडव्य ऋषींची कथा मैत्री सांगू लागली. मांडव्य ऋषींची कथा आपल्या भागवतामध्ये आलेली. एकदा काही चोरांनी राजाच्या खजिन्यामधून चोरी केली. ते मोठं गाठोडं चोरीचं घेऊन पळायला लागले. ते राजाच्या सैनिकांच्या लक्षात आलं. सैनिकही मागे लागले, चोर पुढे पळताय, सैनिक मागे पळताय. चोर घाबरून गेले की आता जर आपण पकडले गेलो तर राजा आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. काय करावं? ओझं घेऊन पळता येणार. धावता धावता त्यांना एक आश्रम दिसला, तो मांडव्य ऋषींचा आश्रम होता. हे जे ओझं अंगावरचं ते नको म्हणून ते आश्रमामध्ये ते सगळ्या सुवर्ण मुद्रा केलेला चोरीचा माल त्या आश्रमात टाकून तिला पळून गेले. आता ते राजाचे सैनिक आले, त्याचा सामान माल कुठं सापडला तो सगळा चोरीचा? त्या मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये सापडला. मांडव्य ऋषींना पकडलं, राजा समोर उभा केलं. आता राजाने तरी बघावं की हा ऋषी आहे, हा कशाला चोरी करेल. त्याच्याकडे सापडलं, त्याला सोळावर घेऊन टाकलं. राजाने आज्ञा केली. मांडव्य ऋषी ब्रह्मनिष्ठ महात्मे आणि जो ब्रह्मनिष्ठ असतो त्याची देव सुद्धा मदत करीत असतो. लक्षात काय करावं? सोळावर चढवलं पण मांडव्य ऋषींना मृत्यू आला नाही. अरे हे कोणतरी महात्मे असले पाहिजे. खाली उतरा जाऊन सगळी हकीकत राजाने ऐकली आणि मग राजाला पश्चाताप झाला. त्या मांडव्य ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागितली राजाने. ऋषी महाराज, मला माफ करा, तुमच्या आश्रमात सगळ्या सुवर्ण मुद्रा सापडल्या म्हणून तुम्हाला शिक्षा केली.
मांडलेलं ऋषी म्हणले, राजा मी तुझ्यावर क्रोधित झालोच नाही, मी तुला शिक्षा करणार नाही, तुला मी क्षमा केली, पण माझा क्रोध मात्र त्या यमावर आहे. त्या यमदेवाने मला ही शिक्षा का दिली एवढी? काय माझी चूक झाली असेल? मागच्या जन्मात काय मी पाप केलं होतं? कोणत्या पापाची ही मला शिक्षा मिळाली? ही मी यमाला मात्र जरूर विचारेन. लक्षात घ्या, कोणतीच क्रिया विनाकारण होत नसते. आपण अगोदर जे काही पाप केलेलं आहे त्या पापाचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आपल्याकडे सुद्धा सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगाने, उपदले दिले जे तुम्ही कर्म करा. कर्माचा एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. बघा, कर्म दोन प्रकारचे, एक जीवकृत कर्म आहे आणि एक वेदबोधित कर्म. वेदाने सांगितलेले कर्माचे 4 प्रकार पडतात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. हे वेदाने सांगितलेले पाळावे लागतात. आणि जीवकृत कर्म, जीवाच्या ठिकाणी 3 प्रकारचे कर्म आहेत. एक प्रारब्ध, एक संचित आणि तिसरं क्रियमान. संचित कर्म म्हणजे जे देवाकडे ठेवलेलं आहे, त्याचा भोग व्हायचा आहे. प्रारब्ध म्हणजे प्रस्तुत देहाला आपण आलेलो आहे, प्रारब्ध घेऊन आले. आणि क्रियमान म्हणजे आपण जे जे करतोय. आता जे प्रमाण झालं, केले कर्म झाले क्रियमान. कथा केली, कथेला साथ संगत केली, कथेला येऊन बसला, कथा श्रवण केली, पुण्य की नाही? आता मग मी हे पुण्य केलं असं जर तुम्हाला वाटलं तर ते जाऊन पडलं कुठं? त्या संचितामध्ये. ते भोगायचे आपण. समजा चालता चालता एखाद्याने दगड घातला, कुत्र्याला मारला, काय झालं? पाप झालं. ते पाप कर्म सुद्धा जाऊन कुठं पडलं? त्या संचितात जाऊन पडलं. ते भोगायचे आपण. या नाही पुढच्या जन्मात आपल्याला. अहो कितीतरी जन्म झाले आमचे, संपतच नाही. दुष्ट चक्र आहे कर्माचं. कर्म केले भोगायला आले, कर्म केलं भोगायला आले. जगी जीवनाचे सार यावे जाणून सत्वर, जैसे दास कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी अपुरा कोणी होतो नेते भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन अपुरी दुःख जगी करण्या नष्ट. देहाकडे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर देतो, ईश्वर त्याचाच करतात. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हणाले, मया अध्यक्षण प्रकृती. या प्रकृतीचा मी कोणी अध्यक्ष आहे. जीवाच्या कर्म फलदाता ईश्वर आहे आणि जीव हा कर्म फल भोगता आहे. आपण सगळे कर्माचं फळ भोगणार आहे आणि आपला न्याय करणारा तो ईश्वर आहे. आणि त्याने यमदेवाची नियुक्ती केली. यमदेव
निवाडा होतो. मांडव्य ऋषीने यमदेवाकडे गेल्यानंतर सांगितलं, यमा का बाबा मला एवढा त्रास दिला तू? असं कोणतं पाप मी केलं मला सांग. यमदेव घाबरला. यमदेवाला वाटलं काय सांगू आता, कारण विनाकारण कुणाला जर त्रास झाला, काय चारित्र्य असेल मांडव्य ऋषींचं लक्षात घ्या. असं चारित्र्य पाहिजे ठामपणे, मी पापच केलं नाही. आमचे गुरु महाराज म्हणायचे, कुठे गेल्यानंतर घ्या महाराज हातपाय धुवून. हातपाय धुवून घ्या म्हटले की म्हणजे आमच्या हातपायाला काय लागलं, काही लागलं तर धुवा, काही लागलं नाही तर धुवा पैसा. इतकं आत्मविश्वास पाहिजे. माझं चारित्र्य एवढं उत्तम आहे, यमा का मला तू एवढी कठोर शिक्षा केलीस रे? कोणत्या पापाची शिक्षा केली? यमदेवाला सांगता आलं नाही, पण यमदेवाने डोळे झाकले, विचार केला आणि मग सांगितलं ऋषींना, महाराज अहो तुम्ही 3 वर्षाचे असताना एका फुलपाखरूला तुम्ही का टाटवाचला होता? हे काय काय अजाणतेपणी झालं ना ते. काय सांगायचं म्हणून सांगितलं, तुम्ही फुलपाखराला काटा टोचला आणि म्हणून तुम्हाला सुळावर देण्याची शिक्षा राजाने फरमावली. या अजाणतेपणे केलेल्या या कर्माचं एवढं कठोर फळ तू मला दिलंस ना, मी तुला शाप देतो म्हणून शाप दिला यमाला आणि सांगितलं पुढच्या जन्मात तू शूद्रा घरी दासीपुत्र म्हणून जन्म घेशील. आणि मांडव्य ऋषींचा शाप असल्यामुळे यमदेव स्वतः विदुर म्हणून जन्माला आलेले आहे. विदुरांचा जो अवतार आहे तो यमदेवाचा अवतार आहे. आणि यम म्हणजे धर्म बरं का. यमदेवाला कठोर ठरवू नका, यमदेवाला वाईट ठरवू नका. कठोपनिषदामध्ये तुझं वर्णन आलेलं आहे. यमदेव धर्माची दुसरी मूर्ती, अधर्म करत नाही. त्या यमदेवाला मांडव्य ऋषींचा शाप मिळाल्यामुळे विदुर म्हणून जन्माला आलेले आहेत.